माझी आई मालपुआ रेसिपी महिन्यातनं एकदा तरी करायची। मग आम्हाला असं जेवताना असं छान असं वाटायचं ना, गोड पदार्थ ताटामध्ये असला काय, आणि पाहुणे आले तर नक्की करायची। नमस्कार, मी श्वेता किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजची रेसिपी आहे माझी पारंपरिक पद्धतीने विड्यावरचे मालपुए। तर त्या रेसिपीला मी सुरुवात करते। या रेसिपीसाठी अर्धा किलो गव्हाचं पीठ, पाव किलो गूळ, लावण्यासाठी तेल आणि वेलची पावडर तुमचा अर्धा चमचा हळद पावडर आणि चिमूटभर मीठ आणि पाणी 2 वाटी। तर मी आता सुरुवात करते रेसिपी। छान असं आता हे पूर्ण पीठ हे झालंय, असं बोशासारखं तेवढं पातळ ठेवलंय। आता मी मालपुए करायला घेते। मी याचा बिड्याला तेल लावते। प्लेट काढून फिरवून घेते।
मी बनवलेली मालपुआ रेसिपी आपण एक कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलामध्ये, जास्त तेल न वापरता, आपल्या घरात जर अचानक पाहुणे आले तर आपल्याला जेवणामध्ये गोड पदार्थ करायचा असेल, आपण घरामध्ये तेल पण कमी आहे तर काय करायचं टेन्शन आलं तर ही रेसिपी आपण करून पाहुण्यांना घालू शकता. पाहुणे पण खुश होतील हे खाऊन. आणि हे कमी साहित्यामध्ये केलं. आमच्या घरी जेव्हा माहेरी आम्ही लहान होतो तेव्हा नेहमी आई महिन्यातनं एकदा तरी ही रेसिपी करायची. मी पारंपरिक पद्धतीने केलेली रेसिपी विड्यावरचे मालपोहे, हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.